आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। रायगडमधील तामणी घाटात थार गाडी 600 फूट दरीत कोसळली, 6 जणांचा मृत्यू। साईबाबा संस्थान रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। भारतात जन्मलेल्या मादी चित्ता मुखीनं 5 शावकांना जन्म दिला। प्रोजेक्ट चित्ताला गती मिळणार। कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांची संख्या आता 32 वर। दिल्लीत सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या। शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल। शाळेबाहेर पालकांचं आंदोलन, न्याय देण्याची मागणी। दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्येप्रकरणी खासदार निलेश लंकेंचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांवर आणि शाळेवर लवकरात लवकर कडक कारवाईची मागणी। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते हप्त्याचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित। रब्बी हंगामाच्या तयारीसाठी निधीची मदत होणार। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। जैन मुनींनी सरकारला दिलेला 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला तरीही निर्णय नाही। जैन मुनींकडून 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। कबूतरखान्याविरोधात मुलुंडमधील नागरिकांची उच्च न्यायालयात धाव। तात्पुरता कबूतरखाना सुरू केल्यास फ्लेमिंगो पक्ष्यांना धोका निर्माण होऊ शकतो। याचिकेतून भीती व्यक्त। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण बंधनकारक केल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर। 23 तारखेला शिक्षक पात्रता परीक्षा होणार। राज्यभरातून तब्बल 4,75,668 उमेदवारांचे अर्ज। राज्यातील 1,420 केंद्रांवर परीक्षा होणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटेक्निकच्या परीक्षा वेळापत्रकात बदल। 1 आणि 2 डिसेंबरला होणार परीक्षा, आता 4 आणि 5 डिसेंबरला ही परीक्षा होईल। भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचं काम आता वेगाने सुरू। गुजरातमधील सुरत ते विल्वोरा दरम्यानचं 47 किलोमीटरचं काम अंतिम टप्प्यात। प्रकल्पात 465 किलोमीटरचा टप्पा हा वायडक्ट, त्यामुळे प्रकल्पाची सुरक्षितता आणखी वाढणार। 2029 पर्यंत बुलेट ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार। भारतीय नौदलाला येत्या काळात तब्बल 21 दिवस पाण्याखाली राहू शकणारी पाणबुडी मिळणार। 9 वर्षांपूर्वी ताफ्यात दाखल झालेल्या आयएनएस कल्वरी या पाणबुडीची दीर्घकालीन सुधारणा करणार। दुरुस्ती करून पाणबुडीची क्षमता वाढ केली जाणार। आयएनएस कल्वरी लवकरच माझगाव डॉकमध्ये येणार। सलग दुसऱ्या दिवशी जळगावमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद। जळगावमध्ये 8.1 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा। उत्तर महाराष्ट्रासह पुण्यात गारठा कायम। विदर्भात तापमानात वाढ। ठाणे सिग्नलवरील सीसीटीव्हीच्या आधारे 2.5 महिन्यात 30,000 वाहनांवर कारवाई। ठाणे पोलिसांची एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई। दोषी वाहन चालकांना पोलिसांनी दंडासह ई-चालान पाठवलं। आधार कार्डवर आता फक्त फोटो आणि क्यूआर कोड असणार। खासगी माहितीचा दुरुपयोग टाळण्यासाठी बदल होण्याची शक्यता। एका कार्यक्रमात UIDAIचे CEO भुवनेश कुमार यांचे संकेत।